कल्याणमध्ये काँग्रेसचं आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे। मांस विक्री बंदीवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। खाटीक समाज आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आंदोलन केल्याचं आपण बघितलं। खाटीक समाज आणि कार्यकर्ते जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलंय। जितेंद्र आव्हाड सुद्धा कल्याणमध्ये पोहोचणार अशी माहिती समोर येते आहे। दोन महत्त्वाची दृश्य खाटीक समाजाचं आंदोलन आणि काँग्रेसचं सुद्धा आक्रमक आंदोलन हे कल्याण डोंबिवलीमध्ये बघायला मिळालं। मांस बंदीच्या विक्रीच्या निर्णयाविरोधात हे त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्याची ही दृश्य अगदी थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड सुद्धा कल्याणमध्ये पोहोचणार अशी माहिती समोर येते। एक फतवा हा सरकारने काढलेला आहे आणि या फतव्याचा काहीही उपयोग होणार नाही। उद्या चालून कोणी श्वास घ्यावा, कोणी घेऊ नये, कोणी जेवावे, कोणी जेवू नये असाही निर्णय ते त्या ठिकाणी घेतील। आपला या मागचा जो मुद्दा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे। वन नेशन वन इलेक्शनच नाही तर वन नेशन वन लीडर आणि एकाच सारखी विचारसरणी सगळ्यांची असावी करिता हे असे हास्यास्पद फतवे जे आहेत हे एकामागे एक आणल्या जात आहेत। त्यामुळे हा निर्णय हा हास्यास्पद आहे। याच्या धज्ज्या कशा उडतील, याला लोक कसं ठोकरतील हे आज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल। नाही, मला या विषयावरती काय माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहेच आणि त्याच्यामुळे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्या चौकटीमध्ये कोणी काय बाब किंवा काय निदर्शनं किंवा एखादी काय घटना करत असतील तर त्याबद्दल काय आज मला बोलायचं नाही। सरकारनं काय असे आदेश काढलेत? मला वाटतं सरकारनं अजिबात असे आदेश काढलेले नाही। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की नागरिकांनी काय खावं आणि काय खाऊ नये त्याच्याबद्दल आम्हाला काही कर्तव्य नाही, त्यांना जे आवडेल त्या त्यांनी खावं। प्रश्न मिटला। आता काही लोकांनी जर पूर्वी जर केलं असेल त्यांच्या एरियापुरतं तर मला काय कल्पना नाही। महाराष्ट्रात अशी काही सर्रास अशा प्रकारचा काही आदेश लागू असं मला वाटत नाही। आमदार जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं नौटंकी करायची सवय आहे आणि आज त्याच पार्श्वभूमीवर ते कल्याण डोंबिवलीमध्ये पार्टी करतायत। खरं तर या देशामध्ये कोण काय खावं कोण काय खाऊ नये याचं पूर्ण स्वातंत्र्य भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे। माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे, जेव्हा 1988 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, महावीर जयंती या सणाच्या दिवशी मांसाहार आणि कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवार हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता। जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार आहेत का?